दक्षिण सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आता शेतकऱ्याची दैना झाली। शेतांना तळ्याचं स्वरूपही प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। हातातोंडाशी आलेलं खरीपाचं पीक संपूर्णपणे पाण्यात बुडलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं कळतंय। अगदी पाणीमोल झालंय। उडीद आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, मूग आहे। सततच्या पावसामुळे पाण्याखाली पिकं गेली आहेत, त्याच्यामुळे त्यांची मुळं सडायला लागली आहेत। शेतामध्ये गुडघाभर पाणीही साचलं होतं। 3 दिवसापासून या बियामधले दाणे या पाण्यामध्ये आहेत, त्यामुळे पूर्णतः या बियांची माती होत असताना दिसते। पूर्णतः हे जे पीक आहे ते सडून गेलेलं आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यामधील शेतकरी राजा जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे। 5 एकरामध्ये काय तूर, उडीद, सोयाबीन आणि 1 एकरभर कांदा केलतो। तरी आता त्याकडे खाली जाय इथं गुडघ्याला आहे, खाली जायला तसंच 5-6 फूट पाणी आहे। हे सगळं पाण्यात बुडालंय पीक। आता ह्याची काय मिळणार आहे? 1900 रुपये पाकिट उडीद आणलो, 12,000चं उडीदचं पाकिट बी आणलो, कांदा 4,000चं आणलो 2 शेर, आणि उडदाच हे सोयाबीनचं बी ठाव आहे तुम्हाला काय रेट आहे ते। ह्यामुळे सगळं पीक एवढं करून बी एवढं नुकसान झालं। किती नुकसान झालंय? माझं नाही ना म्हणलं तर आता इथं 50,000 घाट आहे। सरकारला मला काय म्हणायचं, एखादा शेतकऱ्याचं कर्ज माफ करा या परिस्थिती झालेलं, आणि नाही तर त्याला इथं बघून पंचनामा करून काय तर थोडंफार पोटा पाण्याला द्या। कॅरेस नारायण घंटेचा विश्वभूषण लिवे, साम टीव्ही न्यूज, मंद्रुप, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।